नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र वनविभागातील कर्मचारी माधुरी जाधव यांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबद्दल आक्षेप नोंदवला. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी कुणाला घाबरत नाही, असे जाधव यांनी म्हटले. या घटनेमुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला आणि माधुरी जाधव यांचा आक्षेप नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरला. बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी आण रे.